नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे
सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर हो सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर आबा परखुमा देवीवर बापरखुमा देवीवर बापरखुमा देवीवर बापरखुमा देवीवर तो कृपाळू सज्जन तुम्ही संत जन 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 हेची कृपादान तुमचे मज हेची कृपादान तुमचे मज हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा शिव माझी सांगा का फुलते शिव माझी सांगा का फुलते शिव माझी सांगा का फुलते अनाथ अपराधी पतित आगळा नाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा हरिपाय
परिवाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा का कुलती जीव माझी सांगा का कुळत जीव माझी सांगा का कुळते तुका म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी मग मज हरी उपेक्षिना मज हरी उपेक्षिना मग हरी उपेक्षिना तुका म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी तुका म्हणे तुम्ही निरविलावरी मग मज हरी उपेक्षिना मज हरी उपेक्षिना मग हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझी सांगा का कुलती जीव माझी सांगा का कुळती जीव माझी सांगा का कुळती बार कुमार विठोबार कुमाय बार कुमार विठोबार कुमाय ओ 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 बार कुमार विठोबार ओ बार कुमार विठोबार कुमाय बार कुमार विठोबार कुमाय बार कुमार विठोबार कुमाय बार कुमार विठोबार कुमाय बार कुमार विठोबार कृपाळू सज्जन तुम्ही संत जन 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 एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान एवढे कृपादान एवढे 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 कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा एवढे कृपादान तुमचे मज
एवढी कृपादान तुमची मज, एवढी कृपादान तुमची मज, एवढी कृपादान तुमची मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देव माझे सांगा काकुळती, केव माझे किव माझी सांगा, किव माझी सांगा, किव माझी, किव माझी सांगा, किव माझी सांगा, सांगा, किव माझी, किव माझी, किव माझी, किव माझी, किव माझी सांगा काकुळती, सांगा काकुळती, किव माझी सांगा, किव माझी सांगा, किव माझी, किव माझी सांगा काकुळती, केव माझी सांगा काकुळती, काकुळ काकुळती, केव माझी सांगा काकुळ, केव माझी सांगा, केव माझी, केव माझी, माझी, केव माझी, केव माझी, केव माझी सांगा काकुळती, केव माझी सांगा काकुळती, काकुळती,
तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलते अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलते. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलते. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हो यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे किंवा हेचे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुलते. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांना परिचित पाठांतर असलेला नित्य भजनाच्या कीर्तनाच्या सांगतेला अत्यंत श्रद्धेनं गायला जाणारा हा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय आणि या सेवेतील असणारे जे सर्व महान संत आहेत या संतांना आदरपूर्वक संबोधन देऊन त्यांच्या पुढे काही प्रार्थना ठेवलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अर्थानं माऊलींना सकल संतांना या अभंगातून कृपाळू म्हणतायत. कारण निर्हेतुक असं या जगाला भक्तीचं ज्ञानाचं संस्काराचं दान त्यांनी केलं आणि म्हणून त्यांची कृपा ठरते
आणि अशी कृपा ते कधी मधी करत नाही, तर ती कृपा करणं हा ज्यांच्या अवताराचा मूळ हेतू आहे, सतत सुरू आहे, म्हणून कृपाळू. आणि सज्जन आहात आपण असं म्हणतात, सततत्वाशी जोडलेले आपण आहात. साधारणपणे व्यवहारामध्ये चांगलं वागणं बोलणं असणाऱ्या माणसालाही सज्जन म्हणतात, परंतु ती सज्जन शब्दाची साधारण अर्थोत्पत्ती आहे, तो खूप साधारण अर्थ आहे. सत अधिक जन, सततत्वाशी जोडलेले जन. आणि महात्मे हे खऱ्या अर्थानं जीवाभावानं, अंतःकरणानं देव माझा मी देवाचा या भूमिकेवर असतात. किंवा ज्ञानोबारायांसारखे महान पूज्य ज्ञानी योगी संत सुद्धा म्हणतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा. आणि म्हणून ते सज्जन आहे, त्या सततत्वाची एवढी ओढ त्यांना आहे, त्याच्याशी जोडलेले आहे. आणि अशा या महात्म्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, थोडंसं कृपादान फक्त तुम्ही मला करा, एवढंच करा, हेच करा, फार वेगळं काही करू नका. माझी आठवण फक्त त्या जगाचा मायबाप असलेल्या वारकरी संप्रदायाचा आराध्य असलेल्या श्री पांडुरंगाला माझी आठवण काढून तेवढं सांगा. किंवा काकुलतीला येऊन माझ्याविषयी तेवढं सांगा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे, अत्यंत सामान्य आहे, पण म्हणावं की हे पांडुरंगा, या तुकोबाला, या वारकऱ्याला पायाजवळून दूर करू नकोस. आणि अहो माऊली, अहो संतजन, तुम्ही जर हाताला धरून मला पांडुरंगापर्यंत घेऊन गेलात, तर मग परमात्मा मला दूर करणार नाही, हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. विठाला विठ्ठल 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 अभंगातील हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर ठेवला. विश्वसंत, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे शिरोमणी, महान संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या या पवित्र पावन अशा आळंदी क्षेत्रामध्ये मोठ्या परम भाग्यानं जमलेले आपण सर्व भाग्यवान वारकरी, माता भगिनी, भाविक. खरं म्हणजे माऊलींचं हे इतकं पुण्य पावन आणि महान क्षेत्र आहे की नामदेवरायांसारखे भक्तवर्य आणि भगवान पांडुरंगाप्रमाणे या जगाचा मालक असलेला या दोघांनी म्हणावं, नामामने देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. जिथे शांती आहे, समाधान आहे, भक्तीचा प्रसाद लाभतोय आणि एक मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला श्रद्धा घेऊन जर आपण इथे आलो तर निश्चित विश्रांतीचा अनुभव आहे. आज सगळं जग शांती शोधतंय, विश्रांती शोधतंय. जगामध्ये आता प्राथमिकता कशाला असेल तर समाधानाला आहे. आपण जर मानवी इतिहास पाहिला तर एक वेळ अशी होती की या जगाला अन्नधान्य ही प्राथमिकता होती. अन्नच मिळत नव्हतं, उपासमार व्हायची. नंतरच्या काळामध्ये निवारा ही प्राथमिकता. नंतरच्या काळामध्ये, काही काळामध्ये पैसा, शिक्षण, अशा अनेक गोष्टींची प्राथमिकता. अजूनही हे प्रश्न संपले असं नाही, पण थोडं या सगळ्या प्रश्नांना एकमेकाशी आपण जर ताडून पाहिलं, तुलना करून पाहिली, तर आता जगभरात, भारतात आणि जगात मनशांती हा मुद्दा प्राथमिक आहे. तो प्रायोरिटीनं पुढे आहे. लोकांकडे कमी अधिक प्रमाणात का होईना, पण पूर्वीपेक्षा अधिक पैसे आहेत, पूर्वीपेक्षा अधिक साधनं आहे, पूर्वीपेक्षा अधिक सुबत्ता आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. सामान्याती सामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो, अतिशय हलाखीत राहणारा, म्हणजे आश्चर्याची बाब अशी आहे की ज्याच्या झोपड्यावरचं बारदान सुद्धा फाटलेलं ना, त्याच्याकडे सुद्धा 15,000चा मोबाईल आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल. आणि म्हणून
म्हणून फार कमी लोकांना मानवी जीवनामध्ये हा लाभ घडतो, जो लाभ आम्हाला माऊलींच्या, तुकोबारायांच्या, पांडुरंगाच्या कृपेनं, आपल्या पूज्य सद्गुरू संतांच्या कृपेनं हा परमार्थाचा प्रसाद आपल्याला मिळू शकतो. पण तो घेण्यासाठी काही भाग्य लागतं. झाड सावली देतं. आम्ही प्रवासात आहोत, ऊन फार लागलेलं आहे, विसावा घ्यायला पाहिजे. पण जर आम्हाला बुद्धी झाली नाही, आमची पावलं त्या सावलीकडे वळलीच नाही, तर ती सावली आमच्या नजरेच्या टप्प्यात असून सुद्धा उपयोग काय. तसंच अध्यात्माचं आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भजन चाललंय, पारायण सुरू आहे, वारीही चाललेली आहे. हे सगळं आमच्या अवतीभोवती आहे. पण आम्ही या सगळ्या भक्तिगंगेमध्ये सुस्नात झालो नाही, आम्ही त्यामध्ये सहभागी झालोच नाही, तर ते आमचं दुर्भाग्य म्हणायचं. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. आणि म्हणून माऊलींच्या परमकृपेनं, सद्गुरू जोग महाराजांच्या परमकृपेनं वारकरी संप्रदायामध्ये काही अशी थोर महात्मे मंडळी झाली की ज्यांनी समाजाला एकत्र केलं. माऊलींचे, तुकोबारायांचे, सकल संतांचे विचार प्रसाद रूपानं समाजाला दिले आणि समाजाच्या जीवनात, अंतकरणात, विचारात बदल घडवून आणला, सकारात्मक बदल घडवून आणला, जीवन त्यांचं सुखावं केलं. अशा या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये परमश्रद्धेय सद्गुरू ब्रह्मलीन श्री विठ्ठल बाबा देशमुख यांच्या संकल्पातून, माऊलींच्या कृपेतून उभं राहिलेलं हे वारकरी विकास संस्था आणि हा आश्रम, आणि या आश्रमामध्ये परमश्रद्धेय सद्गुरू विठ्ठल बाबांच्याच कृपा आशीर्वादानं बाबांचा सर्व जो शिष्य परिवार, भक्त परिवार आणि सर्व उपस्थित वारकरी भाविकांच्या सहकार्यानं हे कार्य पुढे नेण्याचं काम वारकरी संप्रदायातील तरुण पिढीतील अत्यंत गुणवान, ज्ञानवान, ज्यांच्याकडे संघटन आहे, ज्यांच्याकडे संयम आहे, सद्भावना आहे, चांगल्या संकल्पना आहे, आणि त्या संकल्पना, सद्भावनेतील ज्या संकल्पना आहेत त्या सद्गुरू कृपेनं सत्यात उतरवण्यासाठी ज्यांचे तसे प्रयत्न सुद्धा सातत्यानं सुरू आहे, असे आमचे श्रीनिवास महाराज, मला असं वाटतं की चांगलं काम, बाबांचं काम ते पुढे नेत आहेत. फार भाग्य लागतं जीवनामध्ये चांगले सद्गुरू मिळायला. पण असंही म्हणता येईल की पुन्हा त्या कार्याचं आणि त्या भाविकांचं पुन्हा भाग्य लागतं की त्या सद्गुरूंना सुद्धा चांगला शिष्य मिळायला. हे सुद्धा समाजाचं भाग्य, समाजाचं भाग्य. समाजाचं जर भाग्य कमी पडलं तर अशी जोड बसत नाही. आणि म्हणून आज खरं म्हणजे या आश्रमामध्ये आलं की मोठं कृतार्थ वाटतं, समाधान वाटतं. बाबांच्या कार्याला अत्यंत योग्य तऱ्हेनं, सद्भावनेनं वारकरी संप्रदायातील सर्व थोर साधू महात्मे यांच्या वचनाला अनुसरून, त्यांच्या सोबत राहून, अंकित राहून हे कार्य श्रीनिवासजी महाराज करतायत. मग ते आपले परमश्रद्धेय आदरणीय सद्गुरू शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर असतील, आपले समस्त गुरुजन संत वर्ग असेल, पूज्य परमश्रद्धेय डॉक्टर नारायण महाराज जाधव असतील, अशा सर्व पूज्य महात्म्यांना समोर ठेवून, त्यांची वेळोवेळी आज्ञा घेऊन, मार्गदर्शन घेऊन, महाराष्ट्रातील अशा सर्व थोर साधूंचा त्यांना सहवास आहे. मला ही गोष्ट फार वेगळी वाटते की त्यांच्या कार्याला एक वेगळं बनवतं. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात थोडंसं आपल्याला प्रावीण्य मिळालं, माणसाला असं वाटू लागतं काय गरज, मी का कोणाकडे जाईल, मी का कोणाला विचारील, मी कशासाठी कोणाच्या पाया पडेल. आणि मग हे सगळे दुर्गुण व्यवहारामध्ये असू शकतात. एखादा व्यावसायिक आहे, एखादा समाजकारणी आहे, एखादा अन्य कोणी आहे, पण हा दुर्गुण अध्यात्मात असता कामा नये, कारण हे अध्यात्मात चालतच नाही. इथे ज्ञानोबा राय विश्वातले सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. त्यांच्या अगोदरही नाही, त्यांच्या पश्चातही पुन्हा असा ज्ञानी या भूतलावर नाही की ज्यांच्या समाधी प्रसंगी
पांडुरंग गहिवरले आणि रुक्मिणीला सांगतायत, रुक्मिणी का मला वाईट वाटतंय तुला सांगू. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. इतके मोठे प्रकांड महान ज्ञानी, पण त्यांनी सुद्धा सद्गुरूंच्या समोर स्वतः इतकं लहान व्हावं, नम्र व्हावं आणि म्हणावं की एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. अभंगांमध्ये ओवीमध्ये सतत सद्गुरूंना पुढे ठेवलं. मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या माझ्यासारख्या प्रत्येक साधकाला हे जमणं खूप अवघड आहे. मला आणि आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा थोडा थोडा अभ्यास तर करावा लागेल. 100% गुण काही एकदम मिळतात का? आता हे 11वी 12वीला शिकणारी मुलं आहेत, त्यांच्या सतत चाचण्या घेतल्या जातात. त्यांना जर नीटची परीक्षा द्यायची असेल, CETची द्यायची असेल, अन्य कोणत्या परीक्षा असतील, सतत चाचण्या असतात 4 दिवसाला 8 दिवसाला. आणि त्यांना जे ठरवलेलं जे काही यश आहे ते काय पहिल्या चाचणीत मिळत नाही. पण ते अभ्यास करत राहतात, शिकवणारे शिकवत राहतात, पुन्हा पाडताळून पाहत राहतात, पुन्हा शिकवत राहतात. आणि मग हळूहळू ते जे मार्क आहेत, 100 मिळाले तर ते 125 कसे होतील, 150 कसे होतील, 125 कसे होतील, 200च्या जवळ कसे जातील, हा प्रयत्न केला जातो. त्या पद्धतीनं आपण असं म्हणून चालत नाही की आम्ही काय साधू संत आहोत का. मला वाटतं ही सोडवणूक आहे. सतत लोकांच्या मुखी एक शब्द असतो, आपण काय तुकाराम महाराज आहे काय, आपण काय ज्ञानेश्वर महाराज, आपण नाहीच आहोत. ते फारच हिमालया एवढे, आपण अत्यंत सामान्य कंकर आहोत. पण मला असं वाटतं आपल्याला प्रयास योग्य दिशेनं करतच राहावा लागेल ना. असं काही म्हणता येणार नाही की त्यांच्यामध्ये जे सद्गुण होते मग आम्ही कुठून आणायचे. नाही, आपल्याजवळ ही गुरुनिष्ठा असायला हवी. आम्ही आध्यात्मिक वारकरी आहोत, साधक आहोत, भजनी आहोत, कीर्तनकार आहोत, भाविक आहोत, जे कोणी वारकरी म्हणून सेवा आम्ही करतोय, आमच्या मनामध्ये ती गुरुनिष्ठा, तो भाव, ती सात्विकता. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या ठाई हा जो विशेष गुण आपल्याला दिसतो, मला वाटतं तो त्यांनी विशेषत्वानं सतत जो नमूदही करून ठेवला, हेतू हाच आहे. कधी कधी वडीलधारी माणसं काही बोलता बोलता सूचना करत असतात. अनुभवी माणसं, वडीलधारी माणसं पुन्हा पुन्हा जर एखाद्या वाक्यावर त्यांचा भर असेल तर हेतू हा असतो याच्यातून कोणीतरी शिकावं, काहीतरी प्रबोधन घ्यावं. जर त्यांचं वारंवार सांगणं असेल, आणि एकदम तर सगळ्या गोष्टी बोलता येत नाही, परंतु मग काही सूचना ते करत असतात. बघा कधी कधी घरामध्ये ते चर्चा चालू असते, बाबांनो वातावरण फार बिघडलं, काय कोणाच्या संगतीत गेल्यावर कसं वाटोळं होतं, किती उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे. म्हणजे त्यांना कळत नकळत आपल्या मुलालेकरांना सांगायचं असतं की बाबांनो चुकीच्या संगतीत जाऊ नका, चुकीचा मार्ग धरू नका. पण हे काही उदाहरणांनी आणि मधून मधून ते त्या विषयावर येत असतील तर हेतू तोच असतो, कुठेतरी जे ऐकतात त्यांनी त्यातून काही बोध घ्यावा. तसं ज्ञानोबाराय सतत सतत गुरुनिष्ठा का प्रकट करतात, काय त्यांना दाखवायची स्वतःची गुरुनिष्ठा. माझ्यासारख्या साधकाला, वारकऱ्याला प्रश्न पडतो, मौलींनी ही गुरुनिष्ठा सतत जी नमूद केली अभंगातून, ओवीतून, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हात. किती ठिकाणी वर्णन आहे. गुरु हा संत कुळीचा, गुरु हा संत कुळीचा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा,
माऊली आणि तुकोबारायांसारखे, नामदेवराय, नाथ महाराजांसारखे जे सर्व महान संत आपल्या या भाग्यवान असलेल्या वारकरी संप्रदायाला जे लाभले, आपल्या भाग्यानं लाभले, यांना काही दाखवायचं नाही आहे. सूर्य आहेत ते. आणि ज्ञानोबारायांच्या बाबतीत तर असे सूर्य आहेत की अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. हा सूर्य उगवतो आणि मावळतो. हे ज्ञान सूर्य आहेत. यांना मावळणं कधी माहीतच नाही. आणि मग काय, सूर्य कधी सांगतो का बघा बघा मी प्रकाश देतो? म्हणून ही गुरुनिष्ठा त्यांना यासाठी पुन्हा पुन्हा सांगायची आहे. स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी नाही, स्वतःच्या अंतःकरणातील भाव जगाला दिसावे म्हणून नाही, जगाच्या अंतःकरणात हा भाव वाढीस लागावा. त्याचं कारण मानवी जीवनामध्ये आपला व्यावहारिक जीवनाचा कार्यभार सुरळीत होण्यासाठी आणि आपलं आध्यात्मिक जीवन सुद्धा त्या परम लाभापर्यंत जाण्यासाठी गुरुकृपा ही फार महत्वाची आहे. ज्ञानोबारायांच्या पुण्यभूमीतून सर्वात महत्वाचा विचार जर घेऊन जायचा आहे तर तो म्हणजे गुरुसेवा आणि सद्गुरूंची कृपा आपल्याला कशी प्राप्त होईल हा विचारच आपल्याला घेऊन जायचा आहे. मला वाटतं आज श्रीनिवासजी महाराज माऊलींचा तो विचार आपल्या जीवनामध्ये जगतायत. त्यांनी पूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन विठ्ठल बाबा यांनी सुरू केलेली जी सेवा कार्य आहे ते वारी, दिंडी, पारायण सोहळे, गावोगावचे अत्यंत त्यांनी सुरू केलेले, उभे केलेले भव्य दिव्य असे कार्यक्रम, त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने समाजाला सतत विचार दिला, संस्कार दिला, प्रेम दिला. वारकरी संप्रदाय हा संघटन शिकवतो आणि त्यानंतर मग त्यांना संस्कार देण्याचं कार्य करायला सांगतो. ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा लोकांना एकदम आग पाखड करून तुम्ही अशा आहात तशा आहात असं नाही म्हटलं. मेळविली मांदी वैष्णवांची. पहिले लोक एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर हळूहळू त्यांना एक एक धडा, मी जसं मगाशी म्हणालो की एकदम सगळे मार्क काही एका महिन्यात एका टेस्टमध्ये तुम्हाला मिळत नाही, तसं सर्वांना तो विचार देण्याचं काम केलं. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारायांच्या पवित्र क्षेत्रामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा माऊलींसारख्या संतांकडे पाहून मोठं विशेष वाटतंय. तुकोबारायांना असं वाटतंय की या आपल्या पूज्य संतांनी केवढं कार्य आपल्यासाठी करून ठेवलं. एकतर त्यांनी आपल्याला परमार्थ आपल्या घरापर्यंत आणून ठेवला, सुलभ केला, आणि नुसता परमार्थ सुलभ करून आमच्यापर्यंत आणलं नाही तर आम्हाला पुन्हा परमार्थाभिमुख करण्याचं काम केलं. म्हणजे दोघांनाही एकमेकाच्या समोर आणण्याचं काम संतांनीच केलं. इकडूनही गेले, यालाही जवळ घेऊन आले, आणि तिकडून येऊन पुन्हा अज्ञानाच्या झोपेतून आपल्याला त्यांनी उठवण्याचं काम केलं. बाबांनो बघा, हा प्रसाद तुमच्यापर्यंत आणून ठेवलाय. ज्ञानोबारायांच्या आधी देव होता, भक्ती होती, ज्ञान होतं, सगळं काही चालूच होतं, परंतु समाज एवढा परमार्थाभिमुख नव्हता आणि परमार्थ एवढा सहज सुलभ नव्हता. पूज्य परमश्रद्धेय आपले सर्वांचे गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय सोनोपंत मामा दांडेकर तथा मामासाहेब पुस्तकात वाचून गेलो. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. माऊलींनी अवतार घेण्याच्या अगोदर ज्ञान होतं, पण ते अहंकाराच्या वेष्टनात अडकलेलं होतं. मामासाहेबांचे शब्द. भक्ती होती पण ती भोळेपणात अडकलेली होती. कर्म हे अत्यंत कटकटीचं होऊन बसलेलं होतं. माऊलींनी अवतार घेतल्यावर काही वेगळं ज्ञान जन्माला घातलं असं नाही, पण जे ज्ञान अहंकारात गुंतलेलं आणि अधिकारा वाचून लपून ठेवलेलं, अधिकार नाही आहे तुमचा, काय केलं ज्ञानोबारांनी? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी टकजी ठेले. ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानातला अहंकार दूर केला आणि त्याला भक्तीची जोड दिली, त्याला उपासनेची, सेवेची जोड दिली.
मी ज्ञाता तो अज्ञानी हा भावच काढून टाकला. वक्ता असो की श्रोता असो, तो या वारकरी संप्रदायामध्ये एक आहे, तो समान आहे, तो एक भाविक आहे, ही भावना सर्वांमध्ये रुजवली. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानातला अहंकार दूर केला, भक्तीतला भोळेपणा दूर केला. भक्ती होती, परंतु ती इतकी अंधश्रद्धेत अडकत चाललेली. मग त्या भक्तीला विचारांची जोड देणं आवश्यक होतं. ते तर कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. वारकरी संतांनी, सर्वच आपल्या पूज्य गुरुजनांनी नेहमी विचारांना प्राधान्य देऊन परमार्थ शिकवला. अविचाराचा परमार्थ नाही, अज्ञानाचा परमार्थ संतांना मान्य नाही. तुकोबाराय सुद्धा वेळोवेळी सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, किंवा क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार. विचार करा असंच सांगताय. विठाला विठ्ठल 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 म्हणून आज आपण जे वारीला येतो, दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण आपल्यातील काही अज्ञान घालून आपल्याला ज्ञानाचा प्रसाद मिळावा, दुःख जाऊन काही सुख प्राप्त व्हावं, अविचार जाऊन काही सद्विचार अंतःकरणात निर्माण व्हावा, सद्भावना निर्माण व्हाव्या. याच्यासाठी माऊलीचा आशीर्वाद घ्यायला आपण वारीमध्ये येतो. हा याला पहिला भाग, आशीर्वाद घेणं, प्रेरणा घेणं. पण दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आपण या माऊलींचे आणि सकल संतांचे आभार मानायला सुद्धा या वारीमध्ये येतो, या सर्व पूज्य संतांचे, माऊलींचे. त्याचं कारण या माऊलींनी जी सुरुवात केली आणि सकल संतांनी जो विचार आपल्यापर्यंत आणून ठेवला, हे जर कार्य झालं नसतं तर सामान्य माणूस हा आध्यात्मिक सेवेमध्ये आपल्याला कधी दिसला नसता. आणि म्हणून संस्कृताचं प्राकृत करणं असेल. आता हे म्हणायला एका वाक्यात सोपं आहे, पण जसं लोकशाहीमध्ये कोणतेही कायदे एकदा झाले ते बदलवणं किती कठीण असतं. गोष्टी दिसायला साध्या दिसतात, एक ओळ असते फक्त ती लिहायची, पण तेवढ्या गोष्टी सुद्धा बदल लवकर होत नाही. त्याच्यासाठी केवढा संघर्ष असतो, अडीअडचणी असतात, मग ते कोणते हक्क घ्यायचे असो. आणि म्हणून त्यावेळी संस्कृतातच लिखाण करावं, हा ज्ञानी पंडित विद्वान या लोकांच्या मधला एक अलिखित नियम होता. तसा काही कुठल्या ग्रंथात काही पूर्वीचा उल्लेख नव्हता, उपनिषदात असं काही वर्णन नव्हतं, गीतेत असं कुठं नमूद केलेलं नव्हतं. शंकराचार्य स्वामी आदी प्रभूतींनी सुद्धा कुठे त्यांच्या लिखाणात तसं काही म्हटलेलं नव्हतं की तुम्ही संस्कृतातच हे करा. पण विद्वानांनी ज्ञानांनी तो नियम करून घेतला. माणूस हा आपापल्या कामामध्ये आपल्या सोयीचे नियम बनवून घेत असतो. म्हणजे त्याला ज्या वेळेला वाटेल तो नियम असतोच असं नाही. म्हणजे एका ठिकाणी पूज्य मोरारी बापूंचं वाक्य आहे. बापूंनी सांगितलं, एक कथाकार कीर्तनकार एका गावी गेले, त्यांना कार्यक्रमाला प्रारंभ करायचा होता आणि तेवढ्यामध्ये कुणीतरी मकाचे कणस आणून दिले भाजलेले. आणि मकाचे कणस आणून दिल्यावर त्या कथाकाराला, त्या कीर्तनकाराला असं वाटलं की खावं, पण ते खायचं म्हणजे मोठी अडचण. ते माकडासारखे दात इचकून खावं लागतं. नॅचरली खायचं म्हटलं तर ते असं खावं. त्याला वाटलं मी एवढा मोठा कथाकार कीर्तनकार. बापूंनी फार गोड सांगितलं, रंगून सांगितलं, कसं काय खाणार. मग त्यांनी एक नियम सांगितला. मी का सांगतो, नियम कधी कधी कसे मतलबी नियम तयार होतात. त्यांनी एक नियम सांगितले तिथल्या लोकांनी, पहा मी, माझा नियम आहे, कीर्तनाच्या कथेच्या 1 तास आधी मला चिंतन करावं लागतं. मी आता खोलीत जातो, कोणाला तिकडे येऊ देऊ नका, तुम्ही इकडे थांबा. त्यानं सांगितलं. ती मध्ये गेला, दाराची कडी लावून घेतली, मकाचे कणस खात बसला. हे मतलबी नियम कधी कधी शहाणी माणसं तयार करून ठेवतात, स्वतःला शहाणं बनवणार. तसं संस्कृतातच ज्ञान सांगावं हा एक मतलबीच विचार त्या काळाचा. कारण इतरांना कळू नये, आपलं जे श्रेष्ठत्व ते अबाधित राहावं,
असा थोडाफार संकुचित भाव काहींच्या मनात, सर्वांच्या नव्हे, काही विद्वानांच्या मनात तो तयार झालेला आणि त्यांनी तो नियम केलेला. म्हणून ज्ञानोबारायांना प्राकृतात हा विचार मांडणं इतकं सोपं नव्हतं. मराठी आणि प्राकृत भाषेमध्ये पहिल्यांदा अध्यात्म विचार हे ज्ञानेश्वरीच्या रूपानं मांडले गेले. त्या अगोदर एकही ग्रंथ नाही आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी म्हणजे ही घटना आहे. जसं एखादा स्वतंत्र झालेल्या देशाला घटना लागते आणि मग तो त्या पद्धतीनं वाटचाल करतो लोकशाही देश म्हणून, तसं या अध्यात्म विचाराला घटना ज्ञानेश्वरीच्या रूपानं दिलेली आहे. आणि जी इतकी महान आहे, जी इतकी विस्तृत आहे, व्यापक आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे मी आपल्याला सांगतो, भोळ्या माणसानं वाचली तर त्याला पुण्य होईल, तार्किकानं वाचली तर त्याचे तर्क मिटतील. पण जगातला सर्वात विद्वान माणूस ज्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचेल त्या दिवशी मी सर्वात विद्वान आहे ही जी त्याची बुद्धीची घमेंड आहे, आमचे गुरु महाराजांचं वाक्य आहे, ती घमेंड सुद्धा त्याची जिरल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी कोणत्याही क्षेत्रातला असो, एखादा शास्त्रज्ञ असेल, एखादा फिलॉसॉफर असेल, तत्ववेत्ता असेल, एखादा कोणी असेल, पण ज्या दिवशी तो ज्ञानेश्वरी वाचेल त्या दिवशी तो माऊलींचा शरणागत झाल्याशिवाय. आणि म्हणून मी सांगतो आपल्याला, जेवढ्या जेवढ्या विद्वानांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात आली ते आयुष्यभर ज्ञानेश्वरीशी एकरूप राहिले. ते डॉक्टर विजय भटकर असतील किंवा असे अनेक लोक आपल्याला विद्वान सापडतील, कारण शेवटी ते बुद्धिमान लोक असतात आणि त्यांना तो विचार, त्याची उंची तुमच्या माझ्यासारख्याला एक भावना म्हणून ठीक आहे, पारायण करतो माणूस, परंतु ठीक आहे पारायणाला बसलो, आता त्याच्यातही काही भावनेनं बसतात, काही घरच्यांनी बसवलं म्हणून बसतात. आपल्या घरातून एक जण पाहिजे, तू बस, पण असा हरकत नाही. मी म्हणतो हे वाया जाणार नाही. तो पहिल्यांदा असा बसेल, दुसऱ्यांदा त्याला हळूहळू थोडी गोडी लागेल आणि तिसऱ्यांदा तो मग म्हणेल की तुम्ही कोणीच बसू नका, आता मी बसतो. कारण हे सामर्थ्य आहे या मनाचे एक नेके, ते देखील या ठाया सुखे. म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे, मग जे जे का निमिख देखेल याचे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. अध्यात्माची शक्ती आहे, फक्त आपण तिथे जाणं गरजेचं आहे, मनाला हळूहळू तिथे गुंतवणं गरजेचं आहे. काही भावनेनं वाचतात, काही बळजबरी बसवलेले असतात आणि ते मधून मधून शेजाऱ्याला विचारतात पोह्याची सुट्टी कधी होणार आहे. त्या सुट्टीला नाव पण देऊन टाकलं महाराज, पोह्याची सुट्टी. विठाला विठाला विठ्ठल 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 नगरचे एक डॉक्टर साहेब मला मागे भेटायला, आणि मूळचा धार्मिक संस्कार असलेल्या परिवारातला तो मुलगा, मोठं शिक्षण घेतलं, मोठा डॉक्टर झाला. ते मला भेटल्यानंतर त्यांनी मला एक प्रतिक्रिया दिली. सांगितलं महाराज, मी मागील महिन्यात सार्थ गीता 2-3 वेळा वाचली आणि मला खूप त्यातून एक वेगळा विचार असा मला पुढे आला. गीता खरंच हा महान ग्रंथ काय, ज्ञानोबारांनी गीतेवरच ज्ञानेश्वरी का लिहिली असावी वगैरे सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या मला उलगडायला लागल्या. थोडं बहुत मला त्यात गोडी निर्माण झाली आहे. समजलं असं नाही, पण निदान मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या भावनाही बदलल्या आणि मला माळ घालायची, आणि मला तुम्ही माळ घाला. ठीक आहे, माळ वगैरे घातली, काही चर्चा झाली. पण जाताना मी त्यांना म्हटलं, खरं सांगू डॉक्टर साहेब, ही श्रीमद भगवद्गीता, ही ज्ञानेश्वरी, हा गाथा, हे जे कर्ते आहेत ना, गीता देणारे भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वरीचा प्रसाद देणारे माऊली, गाथा देणारे तुकोबाराय आणि सकल संत गाथा देणारे आपले सर्व संत, हे त्याच दिवशी खरे समाधानी होतील ज्या दिवशी तुमच्यासारखे विद्वान लोक या ग्रंथांचं वाचन करू लागतील आणि चिंतन करू लागतील. आमच्यासारखे तर भोळे माणसं आम्ही करतोच आहोत. आम्हाला जेव्हा समजेल तेव्हा आम्ही चुकीचं करतोय असं नाहीये, आम्ही भोळे भाबडी माणसं आहोत, म्हटलं वारकरी माणसं आहोत. पण तुमच्यासारख्या विद्वानांचे खरे हे ग्रंथ आहे. जसं हा मृदंग साधं लेकरूही थोडं वाजवेल, पण सुखद महाराजांसारख्यांचा हात पडल्यास तो मृदंग सार्थ झाला.
ज्याने घेऊन आले, बनवून आणला, इतके सुंदर वादक जर त्याला मिळाले, स्वयंपाक झालाय पण जेवणाऱ्याला काहीच कळत नाही. जेवणारा असा आहे, त्यानं काला केला आणि त्याच्यातच कढी टाकली आणि त्याच्यातच खीर टाकली आणि वरून म्हणला आमटी आहे का. त्रिवेणी संगमी. जेवणारा हा असा. आणि स्वयंपाक करणारे इतके बिचारे हुशार, त्याने इतकं जीव लावून स्वयंपाक केलाय आणि त्यांना असं वाटतं की यांनी सांगावं खीर कशी झाली, कढी कशी. आता यानं सगळं. मला वाटतं त्या स्वयंपाकाला न्याय त्यावेळेला दिला जाईल ज्या वेळेला तो खाणारा रसज्ञ असेल. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, असं पाहिजे. काहीतरी योग यावा लागतो ना. म्हणून मी खरं सांगतो, तरुण पिढीतील आता ही उच्च शिक्षित मंडळी, तरुण मुलं मुली, जे इंजिनियर आहेत, जे डॉक्टर आहेत, जे ऑफिसर आहेत, जे कर्मचारी आहेत, जे शेतकरी आहे, व्यापारी आहे, पण शिक्षण घेऊन एक समृद्ध जीवन जगतायत, हे ग्रंथ खरे तुमचे आहेत. हे आमच्या भोळ्या भावड्या माणसांचे ग्रंथ नाही. आम्ही आपलं तुम्ही घेत नाही म्हणून हातात घेऊन बसतो. काय करणार. आणि आम्हाला काय त्याच्यातून थोडंफार पुण्य व्हावं ते मिळतं, देतात ज्ञानोबा आहे. आमच्यासारख्या भोळ्या भाबड्यांनाही काही ते उपवाशी ठेवत नाही किंवा ते निराश करत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ही ज्ञानेश्वरी, ही गाथा नव्या पिढीच्या हातात जाणं, ही गीता, हे संत वाङ्मय, आणि ते तिथं गेलं की ते सार्थ आहे. मला हे सांगायचं, ज्ञानोबारायांनी या भूमीमध्ये आल्यानंतर आपण त्यांचे आभार का मानायचे, त्यांच्या चरणी नतमस्तक का व्हायचं. आशीर्वाद तर ते देणारच आहे, पण आभार मानायला सुद्धा आपण यायचं, कारण त्यांनी आमच्यासाठी हा परमार्थ सुलभ केला आणि तो सुलभ करण्यासाठी प्रचंड त्रास घेतला. असं म्हणतात की संन्याशाची मुलं म्हणून बहिष्कृत केली आणि गावाबाहेर काढली. मला वाटतं हे एक निमित्त सुरुवातीला होतं. निश्चितपणे आळंदीतल्या लोकांनी त्यांना सिद्धबेटात पाठवलं, सुरुवातीला ते निमित्त होतं. पण नंतर पुढच्याही काळामध्ये ज्ञानोबारायांचा जो द्वेष सुरू राहिला, त्यांना जो त्रास होत राहिला, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, छोटीशी मुक्ताई, त्याचं कारण आहे की ज्ञानोबाराय हे सर्वांसाठी काही करू पाहत होते. हे जे प्रगट गुह्य बोले हे त्याचं मूळ कारण आहे. आपले अधिकार जात आहेत आणि मग ज्याचे जिथे अधिकार जात आहेत ना, तो कधी समोर येऊन विरोध करतो, कधी नाही शक्य झालं तर पाठीमागून काही ना काही कारस्थान करतो, आणि हे त्याचं सतत सुरू असतं. ज्ञानोबारायांना अनेक कारस्थानांनाही सामोरं जावं लागलं. समोरचा संघर्षही त्यांच्या समोर उभा राहिला, पण केवळ जगताचा उद्धार, सर्वसामान्यांचा उद्धार हाच एकमेव हेतू. मला असं वाटतं याच्यापेक्षा जगात दुसरी मोठी कोणती कृपा असू शकत नाही. जगातही अनेक प्रकारे लोक वेगवेगळा त्याग करतात, कष्ट घेतात आणि आपल्यावरती काही कृपा करतात, पण मला वाटतं कृपा ही श्रेष्ठ केव्हा ठरते, ज्यांनी आम्हाला दिलंय ते जर का अनंत काळ टिकणार असेल तर ती कृपा आणखी श्रेष्ठ ठरते. एखादा माणूस आम्हाला भूक लागली भोजन देईल, ही सुद्धा एक कृपा आहे. आपण त्यांचे आभारच मानायला हवेत, पण तरी सुद्धा ही भूक एकदाची फक्त मिटली, दुसऱ्या दिवशी पुन्हा भूक लागणारच आहे. कुणी आम्हाला वस्त्र नाही वस्त्र दिले, ही सुद्धा एक कृपा आहे, आणि त्या माणसानं केलेलं ते एक महत् कार्य आहे. त्या सेवेला कुठेही कमी लेखण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा वस्त्र हे अल्पकाळच टिकतील. भौतिक गोष्टी आम्हाला जग देतं, त्या द्यायलाही हव्यात, कारण जगातले जे अनेक प्रश्न आहेत ते कुणातरी दानशूरांमुळेच सुटतात. बरं का, जगामध्ये दातृत्व, कर्तृत्व या सगळ्या गोष्टी फार क्वचितच लोकांकडे असतात ना. आपण कुठल्याही गावी गेलो तरी एक 10-20 परिवार त्या गावात असे सापडतील. कुठलंही कार्य म्हटलं की ते दातृत्वात, कर्तृत्वात सगळ्यात पुढे अगोदर येतात. बाकीची एक दुसरी फळी असते की मग ते पुढे झालेत, आता आपणही गेलं पाहिजे, त्यांचं पाहून मग हे जातात. एक तिसरी फळी असते की त्यांना हाक मारून मग बोलून घ्यावं लागतं, चला तुमच्या हातानं महाराजांना हार घालायचा आहे, तुमच्या हातानं अमुक करायचं आहे, असं करून मग एक तिसरी फळी असते. मान सन्मानाचं आमिष दाखवून खेडेगावातलं वर्णन सांगतो तुम्हाला. अध्यात्म पहिले एक 10-20 कुटुंब असे असतात, मान नको, सन्मान नको, सेवा पाहिजे, धावपळ करत असतात. दुसरे त्यांचं अनुकरण करून
एक चांगला सद्भाव ठेवून ते येतात. तिसरे बळच आणावे लागतात. आणि चौथे ब्रह्मदेव उभा केला तरी येत नाही. त्यांच्या पुढे देव आणून उभा करा, आम्हाला याचं घेणंच नाही म्हणतात. त्यांना देश नको, धर्म नको, संस्कृती नको. मला असं वाटतं जगाच्या पाठीवर हिंदू धर्मातच उदासीन लोक जास्त आहेत. आपल्यासारखे भाविक आहेत म्हणून हा धर्म, ही संस्कृती टिकून आहे. काल मी म्हणालो एका प्रवचनात, हे जे दिंडी येते ना, हे जे सप्ताह केले जातात, गावोगावी असेल, इथे असेल, दिंड्या असेल, सोहळे असतील, हा काही फक्त कार्यक्रम नाही आहे. हा त्या संस्कृतीचा आणि विचारांचा जागर आहे. त्यातूनच हा विचार जिवंत राहणार आहे. ही काही सोपी गोष्ट नाहीये. हे करायचं म्हणजे उगीच नाहीये, अनाठाई नाही. ही दिंडी आणणं, हे सप्ताह करणं, पारायण घडवून आणणं, उत्सव सोहळे करणं, बरं हे सुद्धा काही प्रत्येकाचं काम नाहीये. आणि ज्याला ते जमत नाही ना, तो म्हणत असतो आपण कोणताच व्याप करून घेत नाही. तुला जमत नाही राजा, विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. उपाधी शब्दावर खरं म्हणजे एकदा विचार सखोल व्हायला पाहिजे. उपाधी कशाला म्हणायचं? विनाकारण चुकीच्या कामात स्वतःला गुंतवून घेणे, याला काय म्हणावं? उपाधी. पण चांगल्या सेवेत गुंतवून घेणे, याला काय उपाधी म्हणता येईल का? आता पूज्य कुरेकर बाबा या वयात सुद्धा पाठ घेत आहेत, त्याला उपाधी म्हणता येईल? पूज्य डॉक्टर नारायण महाराज जाधव स्वतःच्या शरीरात अनेक आजार असताना एकाही आजाराची आठवण नाही आणि सतत सेवेत आहे. नाही पाठ घेता आला तर विद्यार्थी पाठ घेत असेल तिथे येऊन बसतात आणि तेही ऐकतात. वाजवल्या पाहिजे टाळ्या दोन्ही महात्म्यांच्या, वाजवल्या पाहिजे. हे माऊलींच्या प्रसादानं प्राप्त झालेले महात्मे आहेत. फार क्वचित असे महात्मे. श्रीनिवास महाराज इथे काम करताय. हा सप्ताह घडून आणणं, दिंडीवारी करणं, याला उपाधी म्हणता येईल? काही आळशी लोक आमच्यातले याला सुद्धा उपाधी म्हणतात. आळशी लोक आहेत. त्यांना कोणाला खाऊ घालणं त्यांच्या स्वभावात नाही, कदाचित मागे रक्तात सुद्धा नाही. असे असतात करंटे. आणि मग ते या अशा तरुण कार्यकर्त्यांना, तडफदार मुलांना सुद्धा ते नावं ठेवत बसतात. नाही आम्ही काही करत नाही म्हणतात. आम्ही काहीच नाही, आम्ही आमच्या खोलीत बसलेलो आहे. आलेल्या माणसाला पाणी प्या एवढं पण म्हणत नाही. ते अवसानच असं घेऊन बसतात की त्यांच्याकडे कोणी काही मागतही नाही. येतो बाबा आम्ही, अवसानच असं घेऊन बसतात. अरे मग ही धर्म संस्कृती टिकवणार कोण? तुम्ही हे पारायण करणं उपाधी म्हणताय, मंदिर बांधणं याला उपाधी म्हणताय. चुकीचे लोक याच्यात काही चुकीची कामं जरूर करत असतील. कोणाचा हेतू दिंडी काढण्याचा वेगळाही असेल, कोणाचा हेतू असे काही लोक असतील. पण सद्भावनेनं करणारे असंख्य लोक, आम्ही रोज फिरतो या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने ही वारकरी सेवा म्हणून सगळेच आपण फिरतो. पुष्कळ कार्यकर्ते गावोगावी असंख्य लोक आहे आपल्यासारखे. पुष्कळ महाराज मंडळी चांगल्या हेतूनं, पुष्कळ दानशूर दाते चांगल्या हेतूनं. आणि म्हणून पारमार्थिक सेवेला उपाधी म्हणणं, मला वाटतं हे या धर्म संस्कृतीच्या सेवेवरच आपल्याच पायावर आपण दगड पाडून घेणं असं होईल. विठाला मायबाप हो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर घडवले जातात, लॉ कॉलेजमध्ये वकील घडवले जातात. आता लॉ कॉलेजमध्ये जे प्रोफेसर असतात, जर ते पूर्णतः शिकवायलाच तिथे असतील तर त्यांना एकही केस लढवता येत नाही. पण ते स्वतःचे लॉचे ज्ञाते असतात. कायदेशीर ज्ञान, विधी क्षेत्राचं ज्ञान त्यांनी घेतलेलं असतं आणि ते शिकवतात. ते स्वतः कोणती केस लढवत नाही. पण विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा आहे? यांनी जगाच्या तंटे बखिडे जे चालले तिथे केसेस लढवाव्यात, त्या केसेस योग्य तऱ्हेनं शेवटापर्यंत नेऊन न्याय मिळवून द्यावा. तसंच आहे इथे सद्गुरू जोग महाराजांनी सुद्धा, पूज्य मामासाहेबांनी, वैकुंठवासी घुले बाबांनी आणि आज कुरेकर बाबा मोठे बाबा होऊन गेले, अनेक जी सर्व गुरुजन मंडळी आपली वैद्य बाबा झाले, इतक्या सगळ्या पूज्य संतांनी हा जो अट्टहास केला, इथे ते निवांत राहिले.
त्यांनी भजन कीर्तन केली, पण हेतू हा होता की इथून जाणारा जो आपला विद्यार्थी आहे त्यानं एखादं मंदिर बघणं असेल तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, एखाद्या गावात पारायण सप्ताह होत नसेल तर ते सुरू करावं. आणि मग असंख्य विद्यार्थ्यांनी योग्य अर्थ घेतला. हे असे पुष्कळ आजही आहेत, पूर्वी झाले. पण माझा आक्षेप पुन्हा त्याच लोकांवर आहे की काही थोड्या लोकांनी चुकीचा अर्थ घेतला आणि ते चांगलं काम करणाऱ्याचे ढोपरं कुटत बसले. ते म्हणून आम्ही कोणतीच उपाधी लावून घेत नाही, आम्ही कोणाला या म्हणत नाही, रहा म्हणत नाही. मला वाटतं हा कसा वारकरी संप्रदाय होऊ शकेल? ज्ञानोबा रायांनी स्वतः काही कारण नसताना, ना प्रपंच आहे स्वतःला, ना काही देणं घेणं आहे, पण आळंदीतून निघाले, पंढरीत गेले. सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत नामदेव राय, चोखा मेळा, जनाई, मुक्ताई, नरहरी महाराज, कोण नव्हतं तिथे. हे सगळे संत एकत्र केले आणि या सगळ्यांना मिळून सांगितलं की आपल्याला हे भक्ती कार्य पुढे न्यायचंय. लावून घेतली उपाधी स्वतःहून. त्यांना काही कोणी पगार पाणी दिलेलं नाही त्याच्यासाठी. आणि ते म्हटले, मग त्यांनी असंच म्हणायला पाहिजे होतं, काय करायचं मला, मी माझ्या झोपडीत आपला बसतो, बाहेरच येत नाही आता. पण मुक्ताईनं सांगितलं आणि ज्ञानोबारांच्या मनात भावना त्याच होत्या. थोडे उद्विग्न झाले, थोडा वेळ जाऊन बसले तरी सहन झालं नाही मुक्ताईला. योगी पावन म्हणा, योगी पावन मनाचा, 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 योगी पावन साहे अपराध जनाचा. त्या विसोबाने मागितलेली मधुकरी ते पीठ हिसकावून घेतलं. संन्याशाची मुलं आहात तुम्ही, काय येतं आळंदीत सांगितलंय तुम्हाला, तुम्ही आळंदीत यायचं नाही. वाईट वाटलं असेल ज्ञानोबा रायांना. तुम्ही एखाद्या
कुटुंबातील, तुमच्या शेजारील, तुमच्या पाहुण्यातील एखाद्याचं भलं करण्याची प्रामाणिक भावना ठेवून प्रयत्न करताय आणि काहीतरी निमित्तानं त्यानं म्हणावं तुमचा काय संबंध, केवढं वाईट वाटतं. तुम्ही भलं करण्याचा प्रयास करताय आणि त्यांनी म्हणावं तुम्ही काही सांगू नका, तुमचं आम्ही ऐकणार नाही. तसं ज्ञानोबाराय हे या जगत कल्याणासाठी आलेले आणि त्यांनाच म्हणावं की तुम्ही संन्याशाची पोरं आहात, तुमचं तोंड पाहिलं की विटाळ होतं. आरोपही भयंकर होते, वेदना कठीण होत्या आणि मग थोडा वेळ बसले. पण बसावं हा हेतू ज्ञानोबारायांचाही नव्हता. म्हणून मुक्ताईनं ज्या प्रेमानं आणि ज्या श्रेष्ठ विचारांनी ज्ञानोबारायांचं सांत्वन केलं, मला वाटतं मोठ्यांचं सांत्वन सुद्धा तितक्या मोठ्या शब्दांनी झालं पाहिजे ना, की त्या उंचीनं झालं पाहिजे. मी सांगतो आपल्याला, साधं आजारी पडलेल्या माणसाला भेटायला जायला सुद्धा थोडी माणसं विचारवान माणसं असली पाहिजे. त्या कोरोनाच्या काळामध्ये महाराज लोक भेटायला जायचे. भेटायला गेल्यानंतर काही माणसं मोगम. आता ज्याला भेटायला गेले त्याचा स्कोर असायचा 15 वगैरे, आणि हे भेटायला गेले म्हणायचे आमच्या गावातला 5 स्कोरवाला माणूस मेला हो. अरे अशांना पाय खुट्या घाला, त्यांना जाऊच देऊ नका कुठं भेटायला. हे मोगम आहेत. मोगम माणसं काय कामाची कुठं भेटायला जाऊ. म्हणजे ते त्याला मारायला चाललात का जगवायला चाललात, त्याचा आत्मविश्वास बुडवायला निघाला. त्याला 15 स्कोर आहे आणि तुम्ही सांगताय आमच्या गावातला 5 स्कोरवाला मेला, म्हणजे ते जगताय का दुसऱ्या दिवशी. तेव्हा भेटायला जाणारे सुद्धा धोरणी लागतात मायबाप हो. त्याचं सांत्वन कसं करावं, धीर त्याला कसा द्यावा. त्यावेळी काही माहिती डोक्यात असेल तरी ती थोडीशी न बोलता सकारात्मक माहिती कशी बोलावी, काही हरकत नाही. आमच्याकडे म्हातारा माणूस 20-22 स्कोरचा सुद्धा बरा झाला आणि तुमच्यासारखा एकदम चांगला माणूस तर लवकर बरा होईल. शब्द आहे इथे, मुक्ताईंचे शब्द आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, मुक्ताख्या ब्रह्मचितकला असं म्हटलेलं आहे. आणि तेव्हा त्यांचं श्रेष्ठत्व काय वर्णन करायचं. 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा ज्या उपदेश करू शकतात त्यांचं सामर्थ्य होतं. म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा ज्यांनी समजूत घातली योग्य शब्दात, श्रेष्ठ शब्दात, श्रेष्ठ उदाहरणांनी, ज्ञानोबाराय त्या कुटियेतून बाहेर आले आणि पुन्हा कधी कुटियेमध्ये बसलेच नाही. असा निर्धार करून आले की आता ना मनाने खचून जायचंय, ना आता मान अपमानाचा विचार करायचा आहे. आता फक्त शेवटपर्यंत या जगाला ज्ञानाचा, भक्तीचा प्रसाद देत राहायचा, अभंग रूपानं, ज्ञानेश्वरी रूपानं. आणि म्हणून साधारणपणे माऊलींचा जो जन्म आहे तो शालिवाहन शक ज्याला म्हणतात, त्या शालिवाहन शकानुसार 1197चा जन्म आहे. 1197 शालिवाहन शक. आणि शके 1218 साली त्यांची समाधी झालेली आहे. आणि शके 1212ला ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. 1212ला ज्ञानेश्वरीचा जन्म, 1197ला ज्ञानोबाराय, अर्थात श्रावण वद्य अष्टमी आणि गुरुवार आहे त्या दिवशी. गुरुवार, श्रावण वद्य अष्टमी, शके 1197. तिथून जे कार्य, त्या त्यावेळेला इसवी सणाचाही उल्लेख साधारण इसवी सन हे 1275 सांगितलेला आहे, कारण त्याच्यामध्ये फरक आहे. इसवी सन आणि शक यामध्ये 78 वर्षांचा त्या दोन्हीमध्ये गॅप आहे. अतिशय बरोबर आहे. आणि त्यामुळे 1275 इसवी सणानुसार आणि 1296ला इसवी सणानुसार माऊलींचा समाधी सोहळा आहे. तेव्हा सांगण्याचा हेतू हा आहे की अत्यंत अल्पकाळ माऊली या भूतलावर राहिले. मला वाटतं जी माणसं खूप झिजतात मनानं, बुद्धीनं, शरीरानं, कदाचित त्यांची मानसिकताही तशी राहत नाही. इच्छाशक्ती नको वाटतं की ठीक आहे आता, कारण सतत रोजच झेलायचं म्हटल्यावर किती दिवस झेलतील हाही विचार माझ्या समोर येतो. मला नेहमी वाटतं की तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद
माऊली ज्ञानोबाराय, सगळी माणसं इतक्या लवकर लवकर जाण्याचा तिथं स्वतः इच्छामरणी होते ना, साक्षात अवतार होते, पण तरी सुद्धा सततच्या त्या लोकांची अनास्था, विरोध, ज्यांचं भलं करावं तिथूनच येणारा प्रतिकार, आणि मला वाटतं त्यातून काही उद्विग्नता. विठाला विठाला विठ्ठल 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 तुकोबारांची भाषा कशी आहे पहा ना. आता दिसो नये जना, शब्दांच्या मागचा सगळ्या शब्दांचे अर्थ फक्त वारकरी होऊन वाचता येत नाहीत. वारकरी होऊन वाचला तर तो एक पूज्य भाव, पण थोडा थोडा जरा एक सामान्य माणूस म्हणून, एक चिकित्सक म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर काही वेगळे अर्थ सुद्धा डोळ्यापुढे येतात, आणि त्याच्यातही तथ्य असण्याची शक्यता येते. तेव्हा सतत या समाजासाठी महात्मे झिजले, आणि नुसते शरीरानं नाही. मला वाटतं शरीराचा थकवा घालवणं तसं सोपं आहे, पण मन बुद्धी अंतःकरणाचा थकवा जो आहे, आणि तो किती प्रचंड ताण पडत असेल, किती प्रचंड ताण पडत असेल, की ज्ञानोबारायांनी मधुकरीला जावं, लोकांनी म्हणावं तुमचं तोंड पाहायचं नाही. ज्ञानोबारांनी शुद्धीपत्र मागावं, त्यांनी सांगावं तुम्हाला तो अधिकार देता येत नाही. ज्ञानोबारायांनी कुठे एखाद्या गावात जावं, लोकांनी तिरस्कार करावा. गावाबाहेर जाऊन मग त्यांनी, माऊलींचे शब्द आहेत, योग्यानं साधकानं बसावा असं एकच ठिकाणी ते म्हणतात, तेथ निगुडमठ होवावा की शिवालय. 6व्या अध्यायात योग्यासाठीची योग्य जागा सांगताना मला वाटतं त्याच्यात सुद्धा एक मानसशास्त्र आहे. कारण ज्ञानोबारायांना गावात एकत्रित असं माणसात बसूच दिलं नाही लोकांनी कोणी, त्यामुळे ते म्हणायचे की ठीक आहे आपली जागा तीच आहे, माणसं जर नसतील बसू देत त्यांच्याजवळ तर तेथ निगुड मठ होवावा. निगुड म्हणजे एकांतातला मठ, किंवा एखादं दूरचं नदीकाठचं एखादं शिवमंदिर. आणि ज्ञानोबाराय जिथे जिथे थांबले ना, म्हणून आळ्याला सुद्धा गावात नाही थांबलेले. रेड्याची समाधी कुठे आहे? येऊनी राहिले आळाची वनी, राहिले तिथे काही दिवस राहिले असा शब्द आहे नामदेवरायांचा. पशुतये स्थान शांत पशुतये स्थान
माळेगावापासून दूर झाडी झुडी डोंगराच्या पायथ्याला तिथे थांबले. नेवाशामध्ये सुद्धा मोहिनी राजाचं मंदिर गावात होतं ना, करवीश्वराच्या मंदिरात थांबण्यापेक्षा मोहिनी राजाच्या मंदिरात थांबता आलं असतं. पण हे निवांत होतं. कदाचित मोहिनी राजाजवळ पुजारी लोकांची ये जा जास्त असेल. ते अनेकांचं कुलदैवत आहे पिढ्यानपिढ्या नेवाशातलं मोहिनी राज मंदिर. भगवान विष्णूनं जो अमृत वाटपासाठी मोहिनी अवतार घेतला होता त्या मोहिनीचं ते मंदिर आहे. आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. नाही राहिले तिथे, गावात नाही राहिले. गावापासून दूर करवीरेश्वर महादेवाचं मंदिर, थोडं एकांतात निवांत, थोडी लोकांची वर्दळ कमी. कारण नको हे लोक म्हणतील पुन्हा संन्याशाची पोरं आहे. किती अपवाद ऐकण्यापेक्षा आपल्या हरिभजनाला आपलं मन काही लागलं पाहिजे. आणि म्हणून मायबाप हो या जगामध्ये सतत त्रास, दुःख, अवहेलना, अपमान अशा गोष्टींना सामोरं जात राहिले. पण त्याचा परतावा म्हणून सतत ज्ञान, भक्ती, विचार, संस्कार, आनंद, मोक्ष या जगाला देत राहिले. समाजाचं एकत्रीकरण करत राहिले. सर्व जाती धर्मीय या सगळ्या बांधवांना एका सूत्रात बांधण्याचं काम वारकरी या विचारानं खऱ्या अर्थानं कोणी केलं ते ज्ञानोबारायांनी केलं. ज्याची नितांत गरज आहे. हा धर्म, ही संस्कृती, हा देश टिकण्यासाठी सर्व जाती धर्मियांनी एकत्र राहणं फार गरजेचं आहे. जगामध्ये आपापल्या अडीअडचणीसाठी ज्यानं त्यानं भांडणं हे काही वावगं मी म्हणत नाही. जगामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक आपल्या हक्कासाठी आपला न्याय लढा लढत असतात. तो लढणं चुकीचं नाही. प्रत्येक जातीला तो अधिकार आहे, प्रत्येक संघटनेला तो अधिकार आहे. पण हे सगळं होताना एक ध्यानात ठेवावं की हे सर्व आपापल्या संघर्षासाठी जरी आपण लढत असलो तरी आपण बांधव आहोत. आणि हे भांडण आपल्या घरातलं आहे, हे बाहेरचं नाही आहे, हे आपल्या घरातलं आहे. हे सगळे आपण बांधव आहोत. मग तो मराठा असेल, माळी असेल, वंजारी असेल, धनगर असेल, तेली असेल, कोळी असेल, तो सुतार असेल, लोहार असेल, तांबोळी असेल, अगदी हरिजनापर्यंत सगळा जो समाज आहे तो शेवटी एक ईश्वराची सगळी लेकरं आहे. तयाची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, असं साने गुरुजींनी म्हटलंच ना. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणून हे वाद चुकीचे असं नाही. ज्याचा त्याचा लढा ज्याच्या त्याच्या परीनं न्याय हक्कासाठी, योग्य हक्कासाठी आहे. प्रत्येक जाती धर्मियांनी आपापले म्हणणं मांडत राहावं. पण एक गोष्ट खरी आहे, आपल्यातला बंधुभाव तुटता कामा नये. आपण सगळी भावंड आहोत. आपण हे सगळे या माऊलीनं आपल्याला तो विचार दिलेला आहे. माऊलीने सगळ्यांना एकत्र त्यासाठीच बसवलं होतं. ही संस्कृती एवढी श्रेष्ठ, हे रामायण, हे महाभारत, ही उपनिषद, ही गीता आणि हा ऋषी मुनींचा, संतांचा विचार जर जगामध्ये टिकून राहायचा असेल ते सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन या भागवत धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन चालले पाहिजे. आणि याच्यासाठी सतत यारे यारे लहान थोर, याती भलते. याती म्हणजे जाती, कुठल्याही जाती कुळाचे आपण असा, काही त्याला हरकत नाही. नारी नर स्त्री पुरुष सर्वजण या. आणि करावा विचार न लगे चिंता. इथे कुठलाही विचार करण्याची गरज नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कीर्तनकारांवरती, वारकरी संप्रदायाच्या भाविकांवरती, कार्यकर्त्यांवरती, सेवकांवरती एक नव्यानं काम वाढलेलं आहे. आणि ते म्हणजे हे सगळे वादविवाद होत असताना सर्व जाती धर्मीय बांधव आपले एकत्र कसे राहतील आणि त्याच्यातून या देशाचं, या संस्कृतीचं रक्षण कसं होईल, त्या एकोप्यातून याचा विचार, याची आठवण. फक्त कोणाला बरं वाईट म्हणण्याच्या फंदात पडू नका, वादात अडकू नका. फक्त आपला जो एकोपा आहे, जो ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, सकल संतांनी आम्हाला दिलेला, त्याची आठवण जिथे जाऊ आपण तिथे करून देत राहा, याची नितांत गरज आहे. तरच आपण वारकरी आहोत. वारकरी म्हणता कसं येईल आपल्याला? कारण आपण पहिले ज्ञानोबारायांशी बांधिलंय, पहिले तुकोबारायांशी बांधिलंय. आणि त्या विचाराला आपल्याला समाजापर्यंत आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात अल्पमतीनं का होईना पण नेत राहावं लागणार आहे. विठाला विठाला हरी विठ्ठल
सतत होणारा विरोध आहे आणि त्यातून त्यांनी मात्र सतत जगाला संकल्पही तेच केले, अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण, आणि तोच विचार ते सतत करत राहिले. म्हणून त्यांनी आम्हाला जे दिलं, जगामध्ये जे मिळतंय त्याला निदान काही काळाच्या मर्यादा आहे. कुणी धन दिलं काही काळ टिकेल, वस्त्र दिले काही काळ टिकेल, अन्न दिले काही काळापुरती गरज नष्ट होईल, पण कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. अशी कृपा केली या माऊलींनी आणि सकल संतांनी आमच्यावर की त्यांनी जे दिलं दिले अक्षय अभय दानगा. केले उपकार सांग काय काय दिलं ज्याला क्षय नाही. मला वाटतं संसारात अशी कोणती वस्तू आहे की ज्याला क्षय नाही? क्षय म्हणजे नष्ट होणे, नाश होणे. सगळ्याच गोष्टीचा नाश आहे. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवे. आणि म्हणून संत आम्हाला जे धन देतात, संतांकडून जे मिळतं ते परमार्थ रूपी धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे विठाला विठाला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. आणि परमार्थ धनही कसं आहे? जोडीले हे न सरे धन. संतांनी जे धन आम्हाला दिलं, अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन. आणि या अर्थानं संतांची कृपा ही जगातल्या इतर दात्यांपेक्षा, इतर कृपा करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरते. एक हिंदीमध्ये मोठं गोड भजन गायलं जातं, पायोजी मैने राम रतन धन पाय. हे रामरूपी धन आहे, परमार्थ रूपी धन आहे, भक्तिरूपी धन आहे, जे आम्हाला सद्गुरूंकडून मिळालं. चोर न लुटे खर्च न खुटे, दिन दिन बढत सवायो. चोर ज्याची चोरी करू शकत नाही. मी नेहमी विनोदानं म्हणतो, आजपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अशी एखादी फिर्याद दाखल झालेली नाही की माझे 500 अभंग पाठ होते त्याच्यातले 200 चोरीला गेले. 500 अभंग पाठ होते 200, आणि मला अमुक माणसावर संशय, हे भजन म्हणतात यांच्यावर संशय आहे, असं तर काय म्हणू शकत नाही. कोण चोरी करील त्याची? मी आपल्याला सांगू, सख्खे भाऊ असले ना तरी जमिनीची वाटणी होते, पण स्वभावाची वाटणी करता येत नाही. आणि थोडा जादा चांगला मला द्या असं म्हणता येत नाही. विचारांची वाटणी होत नाही, संस्काराची वाटणी होत नाही. आणि म्हणून विचार, संस्कार, स्वभाव आणि संतांकडून मिळालेलं परमार्थ धन ही जगात याच्यावर टॅक्सही लागत नाही. न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माऊलींची जी कृपा आहे ती इतकी श्रेष्ठ आहे, आणि ती पुन्हा सामान्याची कृपा नाही, एका सज्जनाची कृपा आहे, जे स्वतः अगोदरच ईश्वराचे साक्षात्कारी आहे. ईश्वराचं स्वरूपच आहे. साक्षात्कारी काय म्हणायचं, पण तरी सुद्धा सामान्य साधकाचा विचार मनामध्ये ठेवून ते म्हणतात ना, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी. हरी पाहिला म्हणतायत म्हणजे सज्जन आहे, त्या सततत्वाशी जोडलेले. तो मज व्हावा म्हणतायत, सततत्वाशी जोडलेले आहेत. मग असे जे स्वतः ईश्वर साक्षात्कारी आहेत आणि तो ईश्वर आम्हाला ते देत आहेत, जो कधीही अविनाशी असलेला परमात्मा, त्याचं स्वरूप अविनाशी, त्याचं नामही अविनाशी, आणि त्याच्या भक्तीतून मिळणारा आनंद सुद्धा अविनाशी, अशा स्वरूपाचं एक कृपादान अहो संतजन फक्त तुम्ही करू शकता. हा विचार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. कृपाळू सज्जन संतजन, कृपाळू सज्जन
तुकाराम महाराज ज्यावेळी तुम्ही म्हणताय त्यावेळेला मला वाटतं एवढी गोष्ट आपण निश्चित समजू शकतो वारकरी म्हणून, या वारकरी परिवारातले एक भाविक आपण म्हणून, की ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या डोळ्यासमोर या अभंगाच्या वेळी पहिल्यांदा कोण दिसला असेल तर ज्ञानोबा. कारण हे दोन्ही संत वेगवेगळ्या कालखंडातले असले तरी ते अभिन्न होते विचार रूपानं आणि सामर्थ्य संपन्न होते. समाधीतून ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुका सर्वा श्रेष्ठ थोर आम्हा प्रिय आणि जो का अवतार नामयाचा. तुकोबारा हे आम्हाला प्रिय आहेत, त्यांच्याकडून तुम्ही इकडे का आलात. आणि जेव्हा धरणेकरी तिथे जाऊन भेटतो पोहोचतो त्यावेळेला तुकोबारांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू होतात. काय ज्ञानदेवी उणे तीही पाठविले धरणे. माझ्या मायबाप ज्ञानोबारांकडे माऊलींकडे काय कमी आहे, पण माझं लेकराचं कौतुक करण्यासाठी हे धरणं का माझ्याकडे पाठवलं असेल. मी कसा आहे आणि तुम्ही कोण आहात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन. काय शब्द वापरले तुकोबारायांनी.
हे फक्त ज्ञानोबारायांच्या बाबतीत, नाही तर तुकोबाराय तसे फार कठोर आहे बोलायला, फार कडक आहेत. कडक आहे, कडक. आपल्या गुरुजनांपैकी एखाद्या गुरुजनांचा स्वभाव कडक असतो ना, कडक स्वभावाचे आहे तुकाराम महाराज सर्व संतांमध्ये. पण ज्ञानोबारायांपुढे एवढे नम्र होतात आणि ते म्हणतात, पायीची वाहन पायी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे. आणि म्हणून या पद्धतीनं तुकोबारायांच्या मनामध्ये हा अभंग निरूपण करत असताना, तो मनात उगम पावत असताना ज्ञानोबाराय निश्चित पुढे आहे. आणि ते म्हणतात, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन आहो माऊली. आपण कृपाळू आहात, आपण सततत्वाशी जोडलेले असे महान महात्मे आहात. आणि तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे, एवढे कृपादान तुमचे मज. तुमच्या चरणी विनवणी एवढी आहे, थोडंसं कृपादान मला द्या. या संतांकडे आल्यानंतर कोण धन मागेल, कोण वेगवेगळ्या गोष्टी मागेल, परंतु मला वाटतं संतांकडे जे सर्वश्रेष्ठ आहे ते मागावं. एखाद्या गावी तुम्ही गेलात ना, त्या गावात जी दुर्मिळ वस्तू मिळते, घ्यायचीच असेल, खरेदी करायची असेल तर ती घ्या. एखाद्या विशेष भागात तुम्ही गेलात आणि जे आपल्या गावात मिळतं तेच तिथून घेऊन आलात. पंढरीला गेले आणि खुळखुळे घेऊन घरी आले. खुळखुळे आता आणावं लागतात. बाया बापड्या म्हणतील, महाराज तुम्हाला काय पोरणा सोर, आम्हाला लेकरं बाळ आणावं लागतं, आणा. पण पंढरीला गेल्यावर बुक्का आणल्याशिवाय राहू नका, कुंकू आणल्याशिवाय राहू नका. तिथे ग्रंथ मिळतील. आळंदीला आपण आलो, ग्रंथ मिळतील, अनेक प्रकारचं वाङ्मय संतांचं मिळेल, माळी मिळतील. हे आपल्या गावाकडे मिळणार नाही. ह्या गोष्टी इथे घ्या. बाकीच्या गोष्टी गावाकडे ज्या मिळतात ते तिकडेही घेत आहे. तसं संतांच्या दुकानातून ती वस्तू घ्या जी विशेष आहे, जी कोणत्या दुकानात मिळत नाही. घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. पण हे भांडार परमार्थाचं आहे. आणि संतांच्या दुकानातला विशेष महत्वाचा माल कोणता आहे तर तो म्हणजे परमात्मा आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आईत आला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुमच्याकडे एवढीच विनंती आहे, दुसरं काही मागत नाही तुमच्याकडून, दुसरी अपेक्षा नाही. तुम्ही देव देऊ शकता आम्हाला, किंवा आम्हाला तरी देवाच्या जवळ नेऊन ठेवू शकता, देवाला तरी आमच्या जवळ बोलवू शकता, हा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून पांडुरंगाला तेवढी आठवण द्या. किंवा काकुलतीला येऊन सांगा. तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी मी इतका सामान्य आहे. मला वाटतं संतांचं श्रेष्ठत्व आहे की त्यांना स्वतःला लहान म्हणायला कधीच काही संकोच वाटत नाही. ते पटकन झटकन स्वतःला लहान म्हणतात. हेच त्यांचं मोठेपणाचं श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं, आपल्या या हिंदू धर्मात सुद्धा विविध संप्रदाय, विविध लोक तुमच्या आमच्या पाहण्यात येतात. आपले हे जे वारकरी संतजन आहेत ना, यांची साधना आणि यांची भावना जगाच्या पाठीवर कुठे दिसत नाही. जगाच्या पाठीवर काही ठिकाणी साधना असते तर सद्भावना नसते. अनेक उग्र साधू आहेत ज्यांनी तप केलंय, साधना केली, पण ते असं बोलतात की बाकीच्या जगाला काही किंमतच नाही. म्हणजे एखादा गृहस्थी माणूस तुमच्यासारखा आला ना, ते त्याला निघेपर्यंत 10 वेळेला म्हणतील, तुम्हारे जैसे गृहस्थी लोग ऐसे होते, तुम जाओ चले जाओ, हमें कुछ लेना देना नहीं है. म्हणजे ते गृहस्थी माणसालाच अपमानित करतील, ते एखाद्या सामान्य भाविकाला अपमानित करतील. आपल्या वारकरी संतांचं तसं नाही आहे. गृहस्थी आणि साधू हा भेद सुद्धा या वारकरी संप्रदायात नाही. पाया पडे जन एकमेका. एखादा संन्यासी साधू आहे आणि तोही गृहस्थी असलेल्या वारकरी साधूला तितकाच मानतो आणि त्याच्या चरणावर तितक्याच भावनेनं नतमस्तक होतो. हे फक्त वारकरी संप्रदायात घडू शकतं, नाही तर जगामध्ये हा फार अहम मान्य. म्हणजे काही लोकांना तर असं वाटतंय आपण लग्न नाही केलं म्हणजे लोकांना शिव्या घालायलाच मोकळे झालो. काय एक एक धंदा म्हणजे काय, एवढी गोष्ट फक्त तुमच्या उद्धाराला कारण होऊ शकेल काय? तुमचं लग्न करणं न करणं, तुम्ही घरात राहणं किंवा न राहणं नाही ना. तुमच्या शेवटी अंतरंग काय आहे? सगळे ग्रंथ आमचे तेच सांगतायत. तुमचा बहिरंग देव पाहतच नाहीये. जाणे अंतरीचे सकळणार आहे, तो अंतरीच जाणतोय, किंवा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची.
आणि म्हणून इतका पाखंड विरहित परमार्थ, शुद्ध परमार्थ तो वारकरी संतांनी आम्हाला शिकवला. जगाच्या पाठीवर आजही लोक वेगवेगळ्या गोष्टीत अडकलेले आहेत. फक्त एखादा दिसताना विरक्त दिसतोय मग त्याला माना, एखादा अमुक तमुक आहे त्याला माना. वारकरी संप्रदाय हा साधनेला, सेवेला आणि सद्भावनेला सुद्धा महत्त्व देतो. वारकरी संतांकडे फक्त साधनाच नाही, समाजाच्या हिताची, कळकळीची, उद्धाराची सद्भावना आहे. साधना म्हणजे सज्जनपणा आहे आणि सद्भावना म्हणजे कृपाळूपणा आहे, असं एकत्रीकरण आहे. आणि म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची किंवा एवढे कृपादान, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा. पांडुरंगाला आठवण द्या. मी अत्यंत सामान्य आहे, हीन दीन आहे. कारण कधी कधी आठवण द्या म्हणत असतात. एक माणूस भेटला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही पहिल्यांदाच आले आमच्या घरी, पण ते अमुक महाराज जर तुम्हाला भेटले त्यांना आठवण द्या, माझं नाव सांगा. काय? त्यांना म्हणावं तुम्ही दरवेळेला आल्यावर ज्याच्या घरी जेवतात तो मी आहे. म्हणजे काही माणसं आठवण कोणत्या रूपाने देतील काही सांगता येत नाही. कोणी अहंकारामुळे म्हणजे जेवू घातलेलं वाया गेलं. आणि तो महाराजही परत जेवायला शहाणा असला तर जाणार, शहाणा असला येड्यांचं नाही म्हणत नाही, येड्या चालूच राहतं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. लोक म्हणतात आम्ही अमुक आहोत अशी आठवण द्या. तुकोबाराय म्हणले नाही, आठवण द्या पण कसा आहे मी फारच मी कसाच कुठल्याच गोष्टीनं मी श्रेष्ठ म्हणून माझी आठवण नाही. मी असा खूप सामान्य आहे, अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी, पाया वेगळा असा आहे. पण विनवणी एवढ्यासाठी करतोय, माऊली तुमच्याकडे पांडुरंगाला म्हणावं मला पायाजवळून दूर करू नका. कारण या सेवेत जो आनंद आहे तो जगातल्या भूतलावर कुठेही नाही. आणि मला काही झाल्यास या सेवेपासून दूर जायचं नाही. आणि जर का तुम्ही हाताला धरून, माऊली तुम्ही जर हाताला धरून पांडुरंगाकडे आम्हाला नेलं तर पांडुरंग आमची उपेक्षा करणार नाही. माऊलींसारखे जे थोर संत आहेत ते समाजाला देवापर्यंत घेऊन जाणारे, ती ज्ञानेश्वरी, ती गाथा, ते विचारच आज आम्हाला देवापर्यंत घेऊन येतात, संतांपर्यंत घेऊन येतात. आणि त्यांनी जर का एकदा देवापर्यंत आम्हाला नेलं तर देव आमची उपेक्षा करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तू कामनी निर्विलावरी, तो कामनी तो मी निर्विलावरी, कामनी तू मी निर्विलावरी, तू कामनी
माझी देव माझी सांगा का कुणती केव माझी देव माझी देव माझी सांगा का कुणती केव माझी सांगा केव माझी सांगा देव माझी सांगा का आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंव माझी सांगा काकुलती. माऊलींच्या पुण्यपावने आळंदी क्षेत्रामध्ये गुरुवर्य ब्रह्मलीन श्री विठ्ठल बाबा देशमुख एक थोर महात्मे अतिशय श्रेष्ठ कार्य ज्यांनी संप्रदायाचं केलं. तुमच्या आमच्यासारख्या अनेक कुटुंबांना परमार्थ या सेवेमध्ये जोडणी आपली सर्वांची केली आणि तेच कार्य पुढे श्रीनिवासजी महाराज तितक्याच प्रभावानं सद्भावानं या ठिकाणी करतायत. अशी या फडावरती वेगवेगळ्या फडावरची सुद्धा अनेक मंडळी इथे कीर्तन ऐकायला येतात. बाबांचा शिष्य परिवार तर आहेच, पण महाराष्ट्रातल्या विविध भागातून तेव्हा आलेले सर्व भाविक वारकरी, माझे सर्व आदरणीय गुरुबंधू, अनेक कीर्तनकार प्रवचनकार इथे बसलेले आहेत. आणि विशेष करून ज्यांनी गोड साथसंगत केली त्या आदरणीय सर्व गुणीजन महाराज मंडळी, सगळी आमची टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपल्या सर्वांच्या सद्भावना माऊलींच्या चरणी समर्पित करत असताना माऊलींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना राहोत. आपल्या अंतःकरणातील सद्भावना आणि संप्रदायाबद्दलच्या, ग्रंथांबद्दलच्या, आपल्या देवतांबद्दलच्या ज्या निष्ठा आहेत त्या अखंड अशा टिकून राहो. कारण आपल्या जीवनातलं सेवा कार्य अखंडित राहायचं असेल तर ती निष्ठा अखंड राहिली पाहिजे. आणि भारतीय माणूस, मी सुरुवातीला एक वाक्य बोलून गेलो होतो प्रस्तावनेमध्ये, की आपल्याकडे अनास्था असलेले लोक जास्त आपल्याकडेच आहे. बाकीच्या धर्मामध्ये जवळजवळ तुम्हाला 100 95% लोक त्या धर्माची सर्व सेवेचं अनुसरण करताना दिसतात. आपल्यातला टक्का किती आहे?
50% म्हणणं सुद्धा धाडसाचं होईल. गावागावामध्ये आपण सगळेजण काम करतो, ओढून ताणून करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या भावना कमी पडतात. मला वाटतं आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी आपल्या मनात सद्भावना, आदर, श्रद्धा आणि त्या सेवेविषयी पुढाकार, आपल्या प्रपंचातून काही ना काही हातभार, आपापल्या गावोगावी जे उत्सव होतात तिथे सहभागी व्हा. आपापल्या गावोगावी जे मंदिराचे जीर्णोद्धार चालू आहे त्यामध्ये सहभाग नोंदवा. जी जी सेवा वाट्याला येईल, कधी पारायणाची आली पारायण करा, अन्नदानाची सेवा आली अन्नदान करा. वेगवेगळ्या सेवेतून आपलं हे जीवन शेवटी त्याच गोष्टी सोबत येतात. स्वामी रामतीर्थ जपानला गेले, रेल्वे प्रवास करत होते आणि त्यांना फळं खावीशी वाटली. रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली आणि त्यांनी स्टेशनवर उतरून पाहिलं पण फळाचं स्टॉल कुठे दिसलं नाही. दुसऱ्या स्टेशनला रेल्वे थांबली जपानमध्ये, फळं दिसले नाही. स्वामी रामतीर्थ हे रेल्वेमध्ये येऊन बसले आणि ते म्हणायला लागले, शेजारी बसलेल्या युवकाला म्हणाले, बहुतेक जपानमध्ये फळांचा तुटवडा दिसतोय, इकडे फळांचं उत्पादन तेवढं दिसत नाही. असं म्हटल्यावर त्या जपानी तरुणाला प्रचंड वाईट वाटलं. दुसरं स्टेशन येण्याची तो वाट पाहत होता आणि मग तो स्टेशनवर उतरला, धावत पळत स्टेशनच्या बाहेर गेला, काही फळं घेऊन आला. स्वामीजींनी त्याला पैसे देऊ केले. तो म्हणला, पैसे नको मला, आपण आमचे पाहुणे आहात, भारतातून आला, फक्त तुमच्या देशात गेल्यावर असं कधी म्हणू नका की जपानमध्ये फळं मिळत नाही, कारण तो माझ्या देशाचा अपमान आहे आणि मी तो सहन करू शकत नाही. ही निष्ठा आहे. जपानमध्ये प्रचंड देशनिष्ठा आहे. जपानचं उदाहरण त्यासाठी वारंवार दिलं जातं. एवढा छोटासा देश, परंतु मोठमोठ्या देशांबरोबर तो स्पर्धा करतो, तंत्रज्ञानात पुढे आहे. त्याचं कारण आहे निष्ठा आहे. आणि म्हणून आम्हाला आमची जी निष्ठा आहे पांडुरंगाच्या प्रती, माऊलींच्या प्रती, संत वाङ्मयाच्या प्रती आणि एकूण आपल्या धर्मसंस्कृतीविषयी ती आहेच अनेकांच्या मनामध्ये निश्चितच, पण ती पुढच्या पिढीत आपल्याला रुजवायची, अनेकांपर्यंत ती पोचवायची आहे. आणि हाच भक्तीचा जागर या निमित्तानं, यासाठीच हे उपाय आहेत. तेव्हा श्रीनिवासजी महाराजांचाही प्रयत्न, 7 दिवसाचा हा जो सप्ताह ठेवतात, पारायण ठेवतात, त्या निमित्तानं सगळ्या भाविकांना प्रसाद घडावा आणि खूप त्यांचा आग्रह असतो. सगळ्या आमच्या कीर्तनकार, आम्ही सगळे सोबतचीच मंडळी आहोत, काही वेगळं असं काही नाही लहान मोठं, पण आग्रह असतो सगळ्यांना की या तुम्ही सगळेजण सेवा करा. हेतू हा आहे सगळ्यांना एक चांगला आनंद त्यातून मिळावा, म्हणून त्यांच्याही कार्याला खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना माऊलीचे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर